पाहिजे किंवा अमध्येच राहायला पाहिजे असा नियम अगोदर पासून. चला कोणी आता उजत घालू नका. चला झालं त्यानंतर तुम्ही जी मीटिंग असोसिएशनची असेल तिथे तुम्ही तो विषय मांडू शकता. चला यदीश्वराला विनंती आहे की आपण तो विषय क्लोज करा. आता नंतर असोसिएशनला तुम्ही मांडू शकता. कुठं काय जाणार नाही. आपण सर्वांनी असोसिएशनला सपोर्ट करायला पाहिजे. सर्वांनी आपण जर सपोर्ट केला तर अजून आपले असोसिएशन पुढे जाईल. पण आपण जर वादविवाद करायला गेलो तर एकही असोसिएशन असं चालणार नाही. ते असोसिएशनला त्यांनी रजिस्टर केले ते आम्हाला काही माहिती नाही. आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आम्ही तुम्हाला एक विनंती केली की तुम्ही चला जरा साईडला जरा चला साईडला चला. तो आता विषय क्लोज करा. नंतर मीटिंगला कुठं असेल तर तुम्ही जा आणि तो विषय तुम्ही प्रत्यक्ष मांडा की आमच्यावर अन्याय झाली काय झाले. तुम्ही तो प्रत्यक्ष त्यांच्यावर जाऊन तुम्ही असोसिएशनला विनंती करा. चला या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन माननीय श्री हरेशवीर एक सामाजिक कार्यकर्ता या ठिकाणी आम्हाला विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं शाल आणि शिरप देऊन स्वागत करतील. एक आदिवासी रायगड जिल्हा सचिव या ठिकाणी हरेश वीर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतील. माननीय श्री तुमा डोरे त्याला विनंती करतो की आपण त्यांचं सहर्ष स्वागत करावं. शाल आणि शिरपड देऊन धन्यवाद. त्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. तसेच माननीय श्री जनार्दन देशमा माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत महारमिला हे सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा एक गावातील मी विनंती करेन की त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करतील. खुमा दोरे त्यांचं स्वीकारायचं आहे. एक होतकरू कुठे आदिवासी समाजाची मीटिंग असू दे सर्व मीटिंगला ते हजर राहतात अशी त्यांची ती व्याख्या आहे. तसेच माननीय श्री जगन सर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत होते. तरी आमच्या विनंतीला मान देऊ माननीय श्री जगन सर यांचं सुद्धा स्वागत करतील. खुमादोरे त्यांनी ते स्वीकारायचे आहे. धन्यवाद सर. तसेच महेश ठोंबरे एक सामाजिक कार्यकर्ता रायगड जिल्हा सदस्य या ठिकाणी ते पण इथं आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करतील.
आणि शेणे ग्रामपंचायतच्या उपसरपंच अशी त्यांची एक व्याख्या आहे, त्यांचं सुद्धा स्वागत करतील. कुमादोरे आणि ते स्वागत स्वीकारायचं आहे. धन्यवाद. वामन दोरे कुठे असते त्यांना लवकर या टेस्टकडे यायचं. वामन दोरे खुशा दो माकल्यानंतर ग्राउंड नंबर 2 वर जो सामना झाला त्यामध्ये गोपोली हा संघ 5 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी संघाचे अभिनंदन, पराभूत संघाचे कौतुक. आमच्या मंडळाला काही देणगीदार लाभलेले आहेत. श्री कमळाकर मेंगा झापडी 500 रुपये, श्री रामदास लोभी देवमाळ 500 रुपये, जानूबामा निरगुडे देवमाळ 200 रुपये, कमळाकर हिराजी काष्टे देवमाळ 1000 रुपये, जगन कदम सर वर 500 रुपये, जनार्दन भस्मा माजी सरपंच महलमेरा डोंगर 2000 रुपये. आम्ही ग्रामस्थ मंडळ बेरूचा माळ शतशः ऋणी आहोत. तळेवाडी शेणे बोपोली संघाचा प्रतिनिधी स्टेज कडे या. आम्ही चिठ्ठ्या उडवतोय. बोपोली संघ प्रतिनिधी स्टेज कडे या, चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. बोपोली संघाचा प्रतिनिधी स्टेज कडे या, चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. सेमीफायनलच्या चिठ्ठ्या उडवायच्या आहेत. बोपोली संघाचा प्रतिनिधी स्टेज कडे या, नाहीतर आम्ही चिठ्ठ्या उडवून घेऊ. बोपोली संघ आम्ही चिठ्ठ्या उडवतोय. प्रतिनिधी स्टेज कडे या. बोपोली संघ कावडा कापतो तुम्ही कसं होऊ तूच घ्याय केलीस तरी होतं आमच्यात तरी या आमच्या मंडळाला विनंतीला मान देऊ. ज्याला मी आमंत्रित केलं अनंत आंबेर 300 रुपये, तसेच माननीय श्री विठोबा नारायण आंबेर 200 रुपये, तसेच माननीय श्री दामोदर शिवा कदम वरप यांच्याकडून सुद्धा 500 रुपये, श्री माननीय श्री रमेश दिवेकर वरप यांच्याकडून सुद्धा 500 रुपये, माननीय श्री प्रवीण कदम गुरु ग्रामपंचायत माजी उपसरपंच एकनाथ आत्माराम जाधव वरप यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये, तसेच माननीय श्री कमलाकर मेंगाळ
झापडे याचकडून सुद्धा 500 रुपये. तसेच माननीय श्री रामदास लोभी देवमाळ यांच्याकडून सुद्धा 500 रुपये. तसेच माननीय श्री दान तसेच माननीय श्री वामन हरिकडे ग्रामपंचायत निंदवली सदस्य यांच्याकडून सुद्धा 3001 रुपया. तसेच माननीय श्री अनंतमार सत्वे हरिभक्तपरायण महाराज कोंडवे यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. तसेच माननीय श्री अरुण शेखर साहेब साखर संस्था सचिव 500 रुपये यांच्याकडून सुद्धा 2500 रुपये. तसेच माननीय श्री खुमातारा दोरे सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा 10,000 रुपये. तसेच सदस्य यांच्याकडून सुद्धा 1111 रुपये. तसेच माननीय श्री रामन दोरे सर यांच्याकडून सुद्धा 3000 रुपये. तसेच माननीय सुभाष ठाकर सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सुद्धा 5000 रुपये. तसेच माननीय मोरेश्वर लेंडी चिंचवाड यांच्याकडून सुद्धा 1000 रुपये. तसेच माननीय वामन गणपती भोळावाडे यांच्याकडून अशा देणगीदाराचे ग्रामस्थ त्यांचे आभारी. जो संघ विजयी होईल तो संघ तळेवाडीशी सेमीफायनल साठी खेळणार आहे. या दोन्ही संघामधून जो संघ विजयी होईल तो तळेवाडीशी सेमीफायनल साठी खेळणार आहे. सेमीफायनल होणार आहे जय भवानी शेणे वर्सेस झोपोली. त्याचप्रमाणे तळेवाडी वर्सेस या दोन्ही संघामधून जो संघ विजयी होईल तो सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे. अतिशय उत्कृष्ट सामना पाहायला मिळतो ग्राउंड नंबर 1 वर. पायरमॅन काही संघ नावाजलेला संघ आणि उत्कृष्ट पकड करावी लागेल श्रीकृष्ण बेंगली संघाकडून. निर्णय चांगला द्या. श्रीकृष्ण बेंगली संघाचा खेळाडू पायरमॅन संघाच्या रिंगणामध्ये आपला गेलेला गुण मिळवण्याच्या टचला तुम्ही उभं राहिला कसा टच होईल गडी तो ऐकत ना. दोन्ही संघामधून जो संघ विजयी होईल तो संघ तळेवाडी संघाच्या बरोबर सेमीफायनल साठी पात्र ठरणार आहे. आणि प्रत्युत्तर म्हणून पायरमाय संघातील खेळाडू आणि रिकाम्या हाती परतलेला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून भोगोली संघातील खेळाडू. आणि क्षणातच आपल्याला या सामन्यामध्ये विजयी संघ लाईन मध्ये नीट लक्ष द्यायचे आहे. जबरदस्त उत्कृष्ट पकड झालेले आहे. श्रीकृष्ण लक्ष दे. स्टेज समोरची पब्लिक, स्टेज समोरच्या उजव्या साईडची पब्लिक बाहेर. बोनस लक्ष दे.
जय भवानी सेने बनाव गोपोली. आपण दोन्ही संघांनी त्वरित